भाऊ दार उघडा. तसं तर आपल्या एंट्रीची सगळेच वाट बघतात, पण मी ठरवतो एंट्री कधी आणि कुठून घ्यायची. बस मित्र. आता तुम्ही सगळे जमलाच आहात, थांबलाच आहात, तर तुमचा हा भाऊ तुम्हाला नाराज नाही करणार. मी येणार आणि नशिबाचा गेम पालटणार. अहो, इकडे तिकडे काय शोधताय? हे बघा, मी ह्या दारातून येतो. एकदम जमाकेदार आणि बहारदार एंट्री होती. आणि तेही दार. रितेश, नमस्कार. बिग बॉस सीझन 6 तर्फे मी तुम्हा सगळ्यांचं इथे स्वागत करतो. जान्हवी, Yes, sir. परत एकदा बिग बॉसच्या स्टेजवर भेटू. मला फार बरं वाटलं. मलाही. सर, तुमचं खूप 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 स्वागत आहे. थँक्यू. बापरे, गेल्या वर्षी सर म्हणजे मी प्रत्यक्षात तुमचं प्रेमही अनुभवलंय, तुमचा रागही अनुभवलाय खूप जास्त. सो आजही ना सर सीझन संपलाय तरी शनिवार रविवार आला की असं कधी कधी वाटतं की तुम्ही टीव्हीतून बाहेर याल आणि आता मला ओरडाल, कारण की कौतुकापेक्षा ओरडा जास्त लागलाय. अहो, त्यात माझा दोष नाही आहे. तुम्ही जे टीव्हीवर करणार तसंच मी वागणार ना. म्हणजे तुम्ही जर असं काही केलं असतं ज्याच्यामुळे मला ओरडावं लागलं नसतं तर मी तसा वागलो असतो. हो सर, पण कौतुकही केलंय. कौतुकही भरपूर केलं येस तुमचं. सर, येस सर. खरंच मी खूप मिस करते आणि परत यायचं तुम्हाला? मला आवडेल. नाही नाही, मला खरंच आवडेल, कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून, म्हणजे मी खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं तिचं. आणि मला खूप ते दिवस आठवतात, केलेल्या चुका आठवतात आणि तुमचं ओरडणं आठवतं. मी खूप मिस करते सर ओव्हरऑल सगळंच सगळंच सगळंच. आणि ऍक्च्युली बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केला आणि खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाही खूप धक्के बसले आम्हालाही, कारण की माहीत नव्हतं, कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि तो जवळून. माझा हा स्वभाव मी सुद्धा पाहिजे. अगदीच अगदीच अगदीच. सर, बिग बॉस मराठी सीझन 6चा त्या प्रोमोचा डायलॉग, म्हणजेच गेल्या वर्षी गाजवलंय या वर्षी वाजवणार, हा तुमचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय. खूप साऱ्या रील्स होतात आणि प्रोमोलाही खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. सो मला असं विचारायचं की ह्या सीझन साठी नक्की तुम्ही काय तयारी केली आणि इतकी मोठी जबाबदारी पेलताना आता की काय भावना आहेत तुमच्यामध्ये? मी जसं म्हणालो की मी अतिशय एक्सायटेड आहे बिग बॉस सीझन 6 होस्ट करण्यासाठी. आणि गेला सीझन माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मला खरंच भरपूर आवडला तो प्रवास. हा छान होता. तुम्ही कंटेस्टन्स, हो सर. तुमच्यामुळे सगळ्यांमुळे. तर आय एम होपिंग की ह्या वेळेस सुद्धा एक्साइटिंग कंटेस्टन्स येतील, एक्साइटिंग गोष्टी घडतील. तयारी तशी मी काहीच केलेली नाहीये. जसं गेल्या वेळेस आलो तसंच मी येणार आहे. आणि काय की मी रिॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. बिग बॉसचा जो होस्ट असतो, जे आठवडाभर घडलंय त्याच्यावरती तो रिॲक्ट करणार आहे. जोपर्यंत ते ऍक्शन्स घडणार नाहीत तोपर्यंत होस्ट काहीच रिॲक्ट करू शकत नाही. म्हणून तयारी तशी काहीच नाही. मला वाटतं की एक्साइटिंग शो होणार आहे आणि त्याच्यात मी पण एक प्रेक्षकच आहे. बिग बॉस होस्ट सुद्धा एक प्रेक्षकच असतो आणि आम्ही पण तुमच्यासारखेच टीव्ही पाहतो, शोज पाहतो. नंतर मला फक्त एवढी संधी मिळते की मी त्यांच्यावर पर्सनली रिॲक्ट करू शकतो. येस सर. आणि तुम्हाला काय वाटतंय जे स्पर्धक येणार आहेत त्यांच्या स्ट्रॅटेजी मध्ये काय फरक असेल? म्हणजे आम्ही जसा गेम खेळलो तसंच ते खेळतील का? काय वाटतंय तुम्हाला? नाही, कसं आहे ना की स्पर्धक हा विचार करतात की गेल्या सीझन मध्ये काय चाललंय, काय होणार आहे, किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ओरडा मिळाला किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे पब्लिकचा सपोर्ट मिळाला. त्या सगळ्या गोष्टीचा विचार ते करून येतात. पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आमची क्रिएटिव्हिटी. तुम्ही जो जो विचार करून येणार आहात
त्याच्यावरती कसं त्यांना म्हणजे कसं आहे की न्यायला गेलं म्हणतो येस सर. तसं ते विचार आमची क्रिएटिव्हिटी पण करताय. तुम्ही हेही म्हणाल की चकवा देणार. चकवा नक्कीच Yes. घेणार आणि प्रत्येक स्टेपला, प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडणार आहे. जसं ह्या स्टेजवरती तुम्ही पाहताच की एवढी दारं आहेत, याच्यापेक्षा कितीतरी जास्त दारं घरी असणार आहेत. प्रत्येक दारापाठीमागे काहीतरी गोष्ट घडेल आणि ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही शो मध्ये याल त्यावेळेसच ती कळेल. नक्कीच म्हणजे चकवा देऊन महाराष्ट्राचा थकवा नक्कीच घालवणार आहे हा शो, एवढं तरी नक्की आहे सर. बरं, यंदाच्या घरात ना खूप रहस्यमयी दारं आहेत असं आपण स्टेजवर पण पाहतोय. तर ती दारं नक्की सरप्राईज देतील की धक्का देणार आहेत, तुम्ही काय सांगाल? म्हणजे या वर्षीचे स्पर्धक गेम प्लॅन्स करून येतील, स्ट्रॅटेजीज असतील आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय उलथापालट असेल? मला वाटतं की कसं आहे की प्रत्येक वेळा एखादा कंटेस्टन्स काहीतरी विचार करून येतो की मी आता ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे, परंतु प्रत्येक दारा पाठीमागे मला असं वाटतं की काही सुखद धक्के असतील, काही जोरदार धक्के पण मिळतील. सरप्राईजेस तर भरपूर असणारच आहेत. दार म्हटले की दारापलीकडे काय आहे याची उत्सुकता जेवढी आपल्याला असेल प्रेक्षक म्हणून, तेवढीच कंटेस्टंट म्हणून त्यांना पण असेल. आणि प्रत्येक दार एकाच दिवशी नाही उघडणार आहे, ते हळूहळू काही 10व्या हळूहळू दिवसात धक्के बसणार आहेत. हळूहळू धक्के बसणार, पण जोरदार धक्के बसणार. नक्कीच. आणि त्या धक्क्यांवर तुमचा कसा रुबाब दिसला आहे? तुम्ही मागच्या वेळीपेक्षा अजून जास्त चिडणार आहात की काय होणार आहे? लाड करणार आहात सर? माझं चिडणं तुमच्यावर अवलंबून आहे. तर मला वाटतं कंटेस्टंट जसे बिहेव करतील तसं मला डिरेक्ट करावं लागेल. आणि काय आहे की होस्ट म्हणजे तुम्ही कंटेस्टंटच्या जीवनात जास्त इन्व्हॉल्व पण होऊ शकत नाही, कारण की त्यांचा तो प्रवास त्यांचा असतो, तो प्रवास होस्ट म्हणून तुमचा नसतो. आणि मला वाटतं की करेक्टिव्ह मेजर्स, थोडंफार गायडन्स आणि एकच कम्युनिकेशन आहे कंटेस्टंट मध्ये होस्ट मध्ये, त्यामुळे बाहेर काय चालू आहे त्यावेळेस त्याची सगळी माहिती आम्हाला असते. आणि काय की आज फक्त टीव्हीवरचे प्रेक्षक नव्हे तर सोशल मीडियावरती एवढ्या प्रतिक्रिया येतात लोकांची. प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो. प्रत्येकाला वाटतं की त्याने होस्टनी हा प्रश्न विचारला पाहिजे का, ही बरोबर होती का, हा बरोबर होता, हा चुकीचा वागला का, ह्या चुकीच्या वागल्या नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी अॅनलाइज करून मला वाटतं की शोची एक दिशा असते, ती घेऊन पुढे जाण्याचं काम होस्टचं असतं. आणि ते आमची क्रिएटिव्ह टीम आणि आम्ही बसून ठरवतो. थँक्यू सो मच सर. थँक्स अ लॉट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.